येस, गुड इव्हनिंग. तुम्हा सर्वांचं आजच्या लेक्चरमध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी धडा क्रमांक 2 युरोप आणि भारत आणि त्यामधील आजचा जो टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे इंग्रज शीख युद्ध. इंग्रज आणि शिखांच्या युद्धाला खूप मोठं महत्व इतिहासामध्ये आहे. म्हणजे भारताचे बादशाह म्हणून मुघल मिरवत असले तरी सुद्धा इंग्रजांनी सत्ता जिंकली ती मराठ्यांकडून, स्वराज्याकडून. त्यामुळे मुघल आणि मराठे यांना जसं महत्व आहे अगदी तशाच पद्धतीने पुढच्या टप्प्यामध्ये ज्यांच्यामुळे शेवट झाला इंग्रजांच्या सत्तेच्या माध्यमातून ज्या शेवटच्या मोठ्या राज्याचा अस्त झालेला आहे ते राज्य म्हणजे शिखांचं राज्य. तर वळूयात आपण त्या भागाकडे. इंग्रज शीख युद्ध स्क्रीन शेअर केलेली आहे आणि आता सुरुवात करूयात. येस, विद्यार्थी मित्रांनो, मुळातच जगामधले जे काही सगळे धर्म आहेत हे धर्म सगळे मानवाच्या कल्याणासाठी निर्माण झालेले आहेत. म्हणजे सध्या सुप्रीम कोर्ट सुद्धा असं सांगतं की धर्म म्हणजे काय, तर धर्म म्हणजे जीवन जगण्याची पद्धती. अगदीच लहानसं उदाहरण घ्यायचं झालं तर हिंदू धर्मामध्ये देवाच्या असं पाया पडलं जातं, इस्लाम धर्मामध्ये असं पाया पडलं जातं, ख्रिश्चन धर्मामध्ये असं पाया पडलं जातं, शीख धर्मामध्ये झुकून पाया पडलं जातं. प्रत्येक धर्मात वेगवेगळी पद्धती आहे. मुळात काय आहे, पाया पडणं हा मूळ हेतू आहे. पद्धती वेगवेगळ्या आहेत. अगदी त्याच पद्धतीने सगळ्या धर्मांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या नसून एकच गोष्ट सांगितलेली आहे. ही गोष्ट लक्षात आली गुरु नानक यांच्या. आणि गुरु नानकांनी काय केलं, गुरु नानकांनी हिंदूंचे ग्रंथ वेद, इस्लाम धर्माचा ग्रंथ कुराण, ख्रिश्चन धर्माचा ग्रंथ बायबल, अशा पद्धतीने जगातल्या वेगवेगळ्या धर्मांचे ग्रंथ गोळा केले आणि म्हणाले नेमकं आहे तरी काय याच्यामध्ये ते पाहूयात. आणि त्यांनी ज्यावेळी ते संशोधन करायला सुरुवात केली, ते पाहायला सुरुवात केली, तेव्हा लक्षात आलं अरे या जगामध्ये वेगळं काही सांगितलं नाही. सगळ्यांनी एकच गोष्ट सांगितलीये. सगळ्याचा सारांश एकच आहे, सार एकच आहे. आणि ते जे नॉलेज आहे, ते जे ज्ञान आहे, ते ज्ञान गुरु नानकांनी एका लिहून ठेवायला सुरुवात केली आणि त्यातून एक ग्रंथ तयार झाला, ग्रंथ गुरु साहिब, गुरु ग्रंथ साहिब. याची निर्मिती गुरु नानकांनी केली, त्यामुळे गुरु नानक हे पहिले गुरु ठरतात. आणि गुरु नानकांच्या विचारांना अनुसरून जे जे लोक त्यांचे शिष्य झाले त्यांनाच पुढे 200-250 वर्षांच्या नंतर शिष्य या शब्दाचा अपभ्रंश होऊन शीख हा शब्द तयार झाला आणि हा एक वेगळा धर्म मानला गेला. गुरु नानक हे पहिले गुरु, तसेच एकूण 10 गुरु झाले यांच्यामध्ये. पण त्यातील फक्त 3-4 महत्वाच्या गुरूंची मी नावं तुम्हाला सांगणार आहे. इयत्ता 7वी मध्ये मात्र ज्यावेळी मध्ययुगाचा इतिहास शिकवणार आहे त्या मुलांसाठी मात्र सगळ्या गुरूंची डिटेल माहिती दिली जाईल. पण आज फक्त इंग्रज शीख युद्ध हे महत्वाचं आहे आणि त्यामुळे फक्त आपण एक धावता आढावा आधीच्या इतिहासाचा घेतोय. गुरु नानकांच्या नंतर गुरु अर्जुन सिंह हे 5वे गुरु होते की ज्या गुरूंना इसवी सन 1606 मध्ये मुघल बादशाह जहांगीर याने फाशी दिली. म्हणजेच दिल्लीच्या जवळ असणाऱ्या पंजाब मधून मुघलांच्या विरोधामध्ये उठावांची सुरुवात झालेली होती. या गोष्टीची आपल्याला जाणीव होते. त्यानंतर आणखी एक महत्वाचे गुरु आपल्याला दिसतात आणि ते म्हणजेच गुरु तेग बहादूर, जे 9वे गुरु होते. त्यांची स्पेलिंग चुकले थोडे गडबडीमध्ये, औरंगजेब बादशाने यांची हत्या केली. औरंगजेब बादशाने गुरु तेग बहादूर यांचा शिरच्छेद केला असं काही ठिकाणी वाचनात येतं. आणि त्यानंतर पुढे गुरु तेग बहादूरांच्या नंतर जे गुरु झाले ते आहेत गुरु गोविंद सिंह, हे 10वे गुरु होते.
उत्तर भारतामध्ये ज्यावेळी शिखांना थोडी माघार घ्यावी लागत होती तेव्हा ते दक्षिण भारतात आले, आपल्या महाराष्ट्रामध्ये आले आणि 1708 साली नांदेडमध्ये असताना एका बाजूला आदिवासींच्या विरोधात युद्ध चालू होतं, दुसऱ्या बाजूला मुघलांच्या विरोधात युद्ध चाललेलं होतं. औरंगजेब बादशाह मृत्यू झालेला होता त्याचा, पण त्याच्यानंतर मात्र काही आदिवासींकडून घाव त्यांच्यावर बसल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असं मानलं जातं, त्यांचं निधन झालं. पण गुरु गोविंद सिंहांना एक गोष्ट जाणवली की किती काळ गुरु बदलत राहणार. म्हणजे या गुरूंची जर का तुम्ही यादी पाहिली, समजा लेक्चर संपल्यावरती तुम्हाला उत्सुकता निर्माण झाली, माझी इच्छा असते उत्सुकता निर्माण व्हावी, आणि समजा तुम्ही गुगलला सर्च केलं तर लक्षात घ्या काही गुरु तुम्हाला 73व्या वर्षी गुरु झाले दिसतात, काही गुरु तुम्हाला 14व्या वर्षी गुरु झाले दिसतात. काही गुरूंचं आयुष्य मोठं आहे, काही गुरूंचं आयुष्य लहान आहे. असे किती गुरु पृथ्वी तलाच्या शेवटपर्यंत गुरु होणार की काय? गुरु गोविंद सिंहांनी असं सांगितलं की मी शेवटचा गुरु असेल, माझ्यानंतर गुरु नानक यांनी जो संदेश दिला तो संदेश म्हणजेच गुरु ग्रंथ साहिब, यालाच इथून पुढे शिखांनी गुरु मानायचं. आणि हा जो गुरु ग्रंथ साहिब आहे याच्या समोरच नतमस्तक व्हायचं. नांदेडमध्ये गुरु गोविंद सिंह यांचा एक शिष्य होता, लक्ष्मण सिंह, की ज्याला बंदा बैरागी असं नाव पुढे पडलं. याने याच्यानंतर गुरु गोविंद सिंहांनी जे स्थापन केलं खालसा दल होतं. खालसा दल म्हणजे एक मोठी संघटना की जी शीख धर्माच्या विचारांनी लढणार आहे किंवा मुघल बादशाहांनी जे अत्याचार केले त्याच्या विरोधामध्ये ते संघर्ष करणार आहे. तेव्हा तशा पद्धतीचा हा जो बंदा बैरागी होता त्याने लढा दिला, पण 1716 मध्ये त्याला फर्रुख सियर या बादशाने पकडलं आणि बंदा बैरागीची हत्या केली, बंदा बैरागीला ठार मारलं. काही ठिकाणी बंदा बैरागीचा उल्लेख 11वे गुरु असाही आढळतो. महाराष्ट्रातील होता हा. आणि 1716 म्हणजे विचार करा की त्या काळामध्ये छत्रपतींचा कालावधी पूर्ण होऊन पुढे पेशव्यांच्या कालावधीची मोठी सुरुवात झाली दिसते. आज 1716 म्हणजे तो काळ आहे ज्या काळामध्ये बाळाजी विश्वनाथ भट या काळापर्यंत सगळं दिल्लीची बादशाही हलवत होते. दिल्लीच्या गादीवर कोण बसणार याचा निर्णय बाळाजी विश्वनाथ भट हे घेत होते. तो हा काळ आहे. पण मुघलांच्या पूर्ण विरोधामध्ये असल्यामुळे बंदा बैरागीचा जो लढा झाला त्यामुळे तो पकडला गेला आणि त्यांना मारण्यात आलं, त्यांना ठार मारण्यात आलं. बंदा बैरागी यांच्यानंतर गुरु ग्रंथ साहिब हेच गुरु मानले गेले आणि तिथून पुढे 1716 पासून पुढे जवळपास 1799 पर्यंतचा जो कालावधी होता या काळामध्ये 12 छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये शीख लोक राहत होते, त्यांना मिसल असं म्हणत. आणि या कालावधीमध्ये साधारणपणे 1799च्या काळामध्ये बाहेरून जी आक्रमण झाली त्यामध्ये एक आक्रमण झालेलं आहे जमान शाह, नाव आहे जमान शाह. 1798 साली आक्रमण झालं. आणि हे जे आक्रमण झालं त्यावेळीची स्थिती लक्षात घेऊयात आपण. त्यापूर्वीपर्यंत इंग्रजांनी एका बाजूला बघा बंगाल, त्यानंतर अवध, मुघल, हैदराबाद, म्हैसूर आणि सिंध हे सगळे भाग जिंकलेले होते. आता मध्ये मराठ्यांचा भाग जो आहे स्वराज्याचा तो शिल्लक राहिला तुम्हाला दिसतोय, त्याकडे तुम्हाला विशेष कुतूहलपणा आहे त्या बाबतीत. पण हा जो भाग आहे हा 3ऱ्या धड्यामध्ये संबंधित आहे, त्यामुळे त्याविषयी मी आता काहीच बोलणार नाही. दुसऱ्या बाजूला बघा 1798 मध्ये ज्यावेळी जमान शहाने हल्ला केला आणि त्यावेळी तो परत जात असताना त्याच्या तोफा मध्ये नदीमध्ये अडकल्या, सतलज नदीमध्ये अडकल्या, चिनाब नदीमध्ये त्या अडकल्या, माफ करा, चिनाब नदीमध्ये अडकल्या आणि त्या तोफा बाहेर काढण्यासाठी एका योद्ध्याने मदत केली आणि तो योद्धा होता रणजित सिंह. 12 मिसलपैकी एका मिसलचा हा प्रमुख. जे गट होते शिखांच्याला मिसल असं म्हणत असत. मग हल्ले करायचे मुघलांवरती, काही धनदौलत पैसा संपत्ती जमवायची, ती वाटून घ्यायची आणि त्याचा मोठा वाटा आहे तो या सरदाराला किंवा प्रमुखाला दिला जायचा. तर त्या 12 मिसलपैकी एका मिसलचा प्रमुख
हा रणजित सिंह होता. हा जो राजा आहे रणजित सिंह, याला या मिसलच्या प्रमुख असणाऱ्या सरदाराला जमान शहाने परवानगी दिली की या पंजाबच्या भागामध्ये तू राज्य कर. आणि रणजित सिंहांचं राज्य सुरू झालं. रणजित सिंहांचं राज्य म्हणजे लक्षात घ्या अतिशय जबरदस्त. रणजित सिंह हे भारताचे नेपोलियन बोनापार्ट म्हणून ओळखले जातात. 1799 मध्ये त्यांचं राज्य सुरू झालं. बाळांनो, त्यांचं जे निधन आहे ते निधन जवळपास 1739च्या काळामध्ये झालेलं आहे. पण या संपूर्ण कालावधीमध्ये जून 39 मध्ये त्यांचं निधन झालं. पण या संपूर्ण कालावधीमध्ये रणजित सिंह एकही लढाई हरले नाही. त्यात लक्षात घ्या, या पूर्वीच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला हे सांगितलेलं होतं की हे जे म्हैसूरचं राज्य आहे, इथे जो टिपू सुलतान होता, या टिपू सुलतानने फ्रान्स मधून नेपोलियन बोनापार्टला बोलवलेलं होतं इंग्रजांवर राज्य करायला. हा इथे मरण पावला. पण नेपोलियन हल्ला करेल की काय, किंवा रशिया इकडून अफगाणिस्तानमधून हल्ला करेल की काय उत्तरेतून, याची भीती इंग्रजांना होती. आणि त्यामुळे त्यांनी केलं काय, तर हा जो शूरवीर रणजित सिंह नावाचा राजा आहे याच्यासोबत मैत्री केली. इंग्रज हुशारच होते. आणि रणजित सिंहांशी असा करार झाला की इथली जी नदी आहे सतलज नदी, त्या नदीच्या उत्तरेला शिखांनी आपला राज्यकारभार वाढवायचा आणि दक्षिणेला ब्रिटिश आपला राज्यकारभार वाढवतील, असा करार झाला. याला अमृतसरचा तह असं म्हणतात. अमृतसर या ठिकाणी तो करार आहे तो झाला. त्यानंतर पुढे रणजित सिंह यांनी पुढच्या जवळपास 40 वर्षात या भागामध्ये प्रचंड मोठं राज्य स्वतःचं उभं केलं. एक युद्ध ते कधीच हारले नाहीत. एका बाजूने नेपोलियन बोनापार्टचं आक्रमण जे होणार होतं ते पण शक्यता मावळली, कारण तिकडेच नेपोलियनचं निधन झालं. आणि दुसऱ्या बाजूने रशिया सुद्धा माघारी फिरला. रशिया काही खालून अफगाणिस्तानकडून इकडे काही सरकला नाही. त्यामुळे रणजित सिंह हे एका दृष्टीने म्हणजे भारताचे नेपोलियन जे अजेय होते, अजिंक्य होते, हे इंग्रजांसाठी ते म्हणजे इथे असणारी बफर स्टेट. बफर स्टेट याचा अर्थ म्हणजे डायरेक्ट कुठलाही धक्का आपल्या अंगावर न घेता मध्ये सगळा तो धक्का सहन करण्याची गोष्ट असते ना, त्याला आपण स्प्रिंग म्हणतो. म्हणजे सायकलला असते बघा स्प्रिंग, गाडीला असतात पहा शॉक ऍब्सॉर्बर. ती स्प्रिंग आहे मधली, की जी सगळा धक्का स्वतः सहन करते आणि आपल्या धक्का लागू देत नाही. त्या पद्धतीने इंग्रजांनी इथं रणजित सिंहांचं राज्य चालू ठेवलं. कुठलाही शत्रू आला तर तो रणजित सिंहांसोबत झुंजेल. आणि रणजित सिंह हे अजेय होते, अजिंक्य होते. मग विचार करा, युरोप मधला जगत जेता किंवा जग जिंकायला निघालेला नेपोलियन बोनापार्ट जरी भारताकडे आला, तरी भारताचा नेपोलियन आणि फ्रान्सचा नेपोलियन यांच्यामध्ये युद्ध होईल. आणि समजा उत्तरेतून रशिया आला, तर रशिया तर असा आहे बाळांनो, त्याचा इतिहास असा आहे की रशियामध्ये गेल्यानंतर भल्या भल्यांची भंबेरी उडाली. पण नेपोलियन बोनापार्टचा जो पराभव झाला, एकमेव पराभव, तो रशियात झाला. ऍडॉल्फ हिटलरच्या युद्धाचा शेवट सुरू झाला तो रशियात सुरू झाला. किती मोठी युद्ध असू द्या. मग असा रशिया जर का उत्तरेतून खाली उतरत असेल, तर त्याला सुद्धा मोठ्या ताकदीने त्याला संघर्ष करण्याची ताकद जी आहे, ती ताकद या शिखांमध्ये म्हणजे रणजित सिंह मध्ये होती. म्हणून इंग्रजांनी ते राज्य शाबूत ठेवलं, मैत्री चालू ठेवली. पुढे ज्यावेळी हे सगळे राज्य जिंकलेले होते, त्यामध्ये रणजित सिंहाचा पुढे 1739 ला मृत्यू झाला आणि त्याचा मुलगा दलीप सिंह हा गादीवर बसला. दलीप सिंह गादीवर बसला खरा, पण तो लहान होता. आणि त्याची आई राणी जिंदन या त्याच्या आईने सगळा कारभार स्वतःच्या हातात घेतला आणि तिने कारभार करायला सुरुवात केली. हा कारभार चाललेला असताना राणी जिंदन जी आहे
तिला आणि तिच्या विश्वासात असणाऱ्या सरदारांना असा भ्रम झाला की इंग्रज आता सतलज पार करून आपल्यावर हल्ला करणार आहेत, नद्या पार करून आपल्यावर हल्ला करणार आहेत. त्यामुळे तिने केलं काय, तर तिने उलट इंग्रजांवर हल्ला केला आणि या ठिकाणी झालं पहिलं युद्ध. आणि या युद्धामध्ये शीख आणि ब्रिटिशांच्यातलं पहिलं युद्ध झालं आणि या युद्धामध्ये त्यांचा पराभव झाला शिखांचा. त्यानंतर शिखांचा मुलतान मधला एक सरदार होता, त्याचं नाव होतं मूलराज. याच्या मनामध्ये असे विचार आला की हा जो आपला धर्म आहे शीख धर्म, याच्यावर इंग्रज अटॅक करतायत, याच्यावर हल्ला करतायत, ते आपलं राज्य सोडणार नाहीत. त्यामुळे गुजरातमध्ये तो ज्या ठिकाणी होता तिथे त्यांनी शिखांची संघटना उभारली, प्रचंड मोठी ताकद त्याने उभारली आणि हा जो मूलराज आहे त्याने इंग्रजांच्या विरोधात बंड केलं, उठाव केला. मोठ्या प्रमाणात सैनिक त्याच्या सोबत उतरले आणि या दुसऱ्या युद्धात सुद्धा इंग्रजांनी शिखांना पराभूत केलं. आणि यानंतर मात्र इंग्रजांनी 1849 मध्ये पंजाबचा संपूर्ण प्रदेश जिंकला आणि शिखांचं राज्य संपवलं. अशा रीतीने बंगाल, अवध, मुघल, हैदराबाद, मैसूर, सिंध, त्यानंतर मराठा आणि मग शीख. आता मराठ्यांचं राज्य कसं संपलेलं हे नाही सांगितलं मी तुम्हाला, ते पुढच्या धड्यात आहे. तर अशा पद्धतीने शिखांचं राज्य सुद्धा संपलं. विचार करा, हा एवढा जो भाग तुम्हाला दिसतोय हाही समजा आपण कट केला तर संपला ना भारत. आधीच हा जो गुलाबी भाग आहे तो सगळ्याच्या सगळ्या इंग्रजांच्या ताब्यात आहे आणि त्याच्या शिवाय जो उरलेला भाग होता सगळा भाग, जवळपास सगळा भाग जिंकला ना इंग्रजांनी. अशा पद्धतीने इंग्रजांनी शीख साम्राज्य संपवलं आणि अशा रीते इंग्रजांचं एक जबरदस्त असं राज्य, म्हणजे मराठ्यांच्या पराभवाच्या नंतर इंग्रजांचं राज्य फिक्स झालं. पण एक खूप मोठं आणि ताकदवान असं जे राज्य होतं ते राज्य होतं रणजित सिंहांचं आणि त्यांच्या मृत्यूनंतर ते फार काळ टिकलं नाही. अवघ्या 10 वर्षात इंग्रजांनी त्याचा काटा काढला, ते संपवलं. आता या ठिकाणी शीख युद्ध संपलं, पण पुस्तकात नसलेला एक महत्वाचा भाग मला तुम्हाला सांगायचा आहे आणि तो म्हणजेच या ठिकाणी असणारा कोहिनूरचा इतिहास. शीख राजा दलीप सिंह याचा दुसऱ्या युद्धामध्ये पराभव झाल्याच्या नंतर इंग्रजांनी जो काही कर घेतला, जो काही टॅक्स घेतला, त्याच्यामध्ये त्यांनी जी काही लूट केली त्याच्यामध्ये कोहिनूर हा जगातील सर्वात जास्त किमतीत असणारा हिरा, हा हिरा इंग्रजांच्या हाती लागला आणि इंग्रज तो इंग्लंडला घेऊन गेले. मग दलीप सिंहकडे कुठून आला पाहुयात. कोहिनूरची सुरुवातीपासूनची कथा, अगदी त्याच्या जन्मापासूनची. कोहिनूरची जी सुरुवात झाली ती सुरुवात किंवा त्याचा शोध जो आहे तो आहे साधारणपणे 13वे शतक. याच्यामध्ये काकतीय राज्य हे पाहिजे आहे, काकतीय राज्य सध्याचा आंध्र प्रदेश ज्याला आपण म्हणतो, या ठिकाणी हा कोहिनूर नावाचा हिरा सापडला. जबरदस्त व्हॅल्यू, एवढी धनदौलत त्यासाठी खर्च करावी लागली असते की त्याला तोड नाही. कोहिनूर हा जगातील सर्वात जास्त किमतीचा हिरा हे लक्षात घ्या आणि हा हिरा आपल्या भारतामध्ये काकतीय या राज्यामध्ये म्हणजेच आत्ताच्या आंध्र प्रदेश राज्यामध्ये सापडला. यानंतर काही काळ लोटला आणि त्यानंतर पुढे 14व्या शतकामध्ये अल्लाउद्दीन खिलजी, ज्याने जवळपास संपूर्ण भारत देशावर राज्य केलं, तो अल्लाउद्दीन खिलजी, त्याने जेव्हा काकतीय राज्यावर हल्ला केला तेव्हा त्याने काकतीय राज्याकडून हा हिरा घेतला. तुम्ही जर का तो पद्मावत नावाचा चित्रपट पाहिला असेल तर त्यामध्ये पार रणबीर सिंग याने अल्लाउद्दीन खिलजीची भूमिका केलेली आहे. त्याचे काका जलाउद्दीन हे जेव्हा त्याला भेटायला येतात तेव्हा त्याच्या गळ्यातून तो हिरा काढून घेतात, ये मुझे चाहिए.
तो म्हणत असतो की नाही, ये नायाब चीज है, इसे मैं अपने राजमुकुट में बिठाऊंगा, असं काहीतरी त्याचे ते डायलॉग्स आहेत. तर तो जो काळ आहे, तो जो सगळा भाग आहे ना, तो सगळा भाग त्या कोहिनूर हिऱ्याशी संबंधित आहे. खरं तर तो प्रसंग वेगळा आहे त्यांनी दाखवलेला. त्यांना अल्लाउद्दीन खिल्जीचं महत्व दाखवायचं असल्यामुळे त्याच्या जीवनात नंतर घडलेल्या ज्या घटना होत्या त्याही त्यांनी अलीकडे आधी घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी हे बदल केलेले आहेत. थोडेफार बदल त्यांनी केलेले आहेत. आता पुढे अल्लाउद्दीन खिल्जीकडे हा आला. मग त्यानंतर पुढे खिल्जीचं घराणं संपलं. पुढे तुघलकांचं म्हणा, काय अजून सय्यद नाही, तुघलक असतील, सगळे सुलतान होत होते आणि त्याच्या म्हणजे शेवटचे सुलतान होते ते होते लोधी. आणि त्यातला जो शेवटचा सुलतान होता तो होता इब्राहिम लोधी. आणि त्याच्यावर हल्ला केला बाबरने, मुघल राज्याचा संस्थापक बाबर. आता लक्षात घ्या, सुलतान आणि मुघल याच्यामध्ये एक मूलभूत फरक आहे. तो फरक मी तुम्हाला सांगतो, हे लक्षात घ्या. जे सुलतान आले भारतामध्ये तेही साधारण मध्य आशियातूनच आले, अरब प्रांतातून, तुर्कस्तानमधून, अशाच भागातून आले. जो बाबर आला तोही तिथूनच आलेला आहे. पण यांच्यामध्ये एक मूलभूत फरक किंवा बेसिक डिफरन्स असा आहे की सुलतान म्हणजे कोण, तर सुलतान म्हणजे ती लोक, ते बादशाह की जे स्वतःला बादशाह म्हणत नाहीत. ते आपल्या आसनावर बसतात, पदावर बसतात, पण ते असं म्हणतात की खरा बादशाह म्हणजे इस्लाम धर्माचा धर्मगुरू, तो तुर्कस्तानचा खलिफा आहे, तिथला जो धर्मगुरू आहे तो खरा बादशाह. त्याच्या वतीने आम्ही हे राज्य करतोय. आम्ही सुलतान आहोत, आम्ही राजे नाही, आम्ही बादशाह नाही. अर्थात त्याच्यामध्ये या सगळ्या सुलतानांच्या यादीमध्ये 2 जण असे होते की ज्यांनी सुलतानांच्या या वंशावळीमध्ये मानले जातात, पण त्यांनी मात्र त्या तुर्कस्तानच्या बादशाला मानायला धर्मगुरूला मानायला त्यांनी नकार दिला होता. त्यातला एक जण होता तो अल्लाउद्दीन खिल्जी आणि दुसरा होता तो म्हणजे मोहम्मद तुगलक. बाकी सर्वांनी मात्र खलिफा हाच मूळ राजा आहे आणि आम्ही त्याच्या वतीने इथे गादीवर बसलो आहोत असं मानत असत. बाबर जो आहे तिथून पुढे आले सगळे मुघल जे आहेत ते म्हणायचे की धर्मगुरू धर्मगुरूच्या स्थानावर, राज्यकर्ता राज्यकर्त्याच्या स्थानावर, धर्मगुरू इथे इंटरफेअर करणार नाही, इथले राजे आम्ही आहोत. ही धारणा मुघलांची होती. तर या बाबरने ज्यावेळी हल्ला केला आणि इब्राहिम लोधी सोबत झालेल्या लढाईमध्ये पानिपतची पहिली लढाई झाली, त्यामध्ये इब्राहिम लोधी मारला गेला आणि त्याच्याकडून हा कोहिनूर हिरा हा बाबरच्या हाताला लागला. आणि मग तिथून पुढे बाबर, मग हुमायून, मग अकबर, पुढे जहांगीर, शहाजहान, औरंगजेब हे सगळे ग्रेट मुघल्स आणि त्याच्यानंतर पुढचे जे सगळे मुघल होते त्या सगळ्यांकडे तो होता. तो कधीपर्यंत मुघलांकडे होता ते आता आपण पाहणार आहे. तो मुघलांकडे जो होता तो या व्यक्तीच्या आक्रमणापर्यंत होता. हा व्यक्ती बाहेरून आलेला आहे. हा कोण आहे, तर हा आहे नादिर शहा. 1738 मध्ये नादिर शहाने हल्ला केलेला आहे. लक्षात घ्या, 1739 मध्ये शीख राजा रणजित सिंहाचा मृत्यू झालेला आहे. हा, एका बाजूने ब्रिटिशांनी जवळपास सगळा भारत देश ताब्यात घेतलेला आहे, दुसऱ्या बाजूने रणजित सिंह आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आणि मुघल असून नसल्यासारखे. त्यावेळी नादिर शहाने हल्ला केला, नादिर शाह इराणचा, त्याने हल्ला केला, त्याने मुघलांचं राज्य लुटलं आणि मुघल बादशाह अहमद शहा याच्याकडून कोहिनूर घेतला आणि नादिर शाह भारतातून बाहेर गेला, तो इराणला गेला, म्हणजेच कोहिनूर भारतातून बाहेर गेला. त्यानंतर नादिर शहाची तिथे हत्या झाली त्याच्या राज्यामध्ये इराणमध्ये आणि त्याचा जो नातू होता शाहरुख मिर्झा याच्याकडे तो हिरा आला, कोहिनूर हिरा. शाहरुख मिर्झाने काय केलं, तर शाहरुख मिर्झाने अफगाणिस्तानचा जो त्याचा एक जवळचा माणूस आहे दुर्राणी, अहमद शाह दुर्राणी, याला तो भेट म्हणून दिला कोहिनूर. म्हणजे बघा, काकतीय, खिलजी, त्यानंतर पुढे सगळे सुलतान लोधी पर्यंत
लोदीन नंतर मुघल, मुघलांकडून नादिरशहाचं राज्य, नादिरशहाच्या राज्याकडून दुर्राणी म्हणजे अफगाणिस्तानचं राज्य. हा जो अहमद शाह दुर्राणी आहे याचा नातू शुजा शाह दुर्राणी, याच्याकडे हा कोहिनूर आला. शुजा शाह दुर्राणी जो आहे तो अफगाणिस्तानमध्ये, पण त्यानंतर पुढे हा जो शुजा शाह दुर्राणी आहे, बघा मी काय सांगतो ते, शुजा शाह दुर्राणी जो आहे तो ज्यावेळी पेशावर मध्ये आला होता, रणजित सिंहांचा जो पुढचा काळ आहे, त्यावेळेस रणजित सिंहांनी त्यासोबत लढाई केली, त्याला हरवलं आणि त्यावेळी ₹1.25 लाख देऊन तो हिरा जो आहे तो घेण्यात आला रणजित सिंहांकडून. म्हणजे थोडीशी स्टोरी आहे ती थोडी पुढे मागे झाली रणजित सिंहांच्या बाबतीतली, पण ₹1.25 लाख म्हणजे लक्षात घ्या कुठला काळ मी सांगतोय जेव्हा ₹1 असणं खूप मोठी गोष्ट होती. कवड्यांमध्ये हिशोब होत होता आणि ₹1 म्हणजे 2560 कवड्या, 2560 कवड्या म्हणजे ₹1 होतो. विचार करा, ₹1.25 लाख म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. तेव्हा रणजित सिंहांनी तो हिरा जो आहे तो स्वतःकडे घेतला, विकत घेतला असं म्हटलेलं आहे. एका अर्थाने त्याला हरवून, त्याला करार करून तो विकत घेतलाय. तो दुर्राणी तो ब्रेसलेट मध्ये घालायचा हाताच्या, तर तो त्याकडून काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर पुढे रणजित सिंहांनी तो भारतामध्ये आणलेला आहे. रणजित सिंहांच्या नंतर दलीप सिंहने तो जो हिरा आहे तो गमावला. दलीप सिंह त्यांचा मुलगा, तो इंग्रजांकडे गेला हिरा, आणि इंग्रजांकडे हिरा गेल्याच्या नंतर 1850 मध्ये हा हिरा इंग्लंडच्या राणीच्या मुकुटामध्ये बसवण्यात आला. मुकुट बदलले पण हिरा मात्र जागेवर आहे, कोहिनूर जागेवर आहे. त्याचं एक उदाहरण पहा. या काही इंग्लंडच्या राण्या, त्यांच्या या मुकुटामध्ये जो सर्वात मोठा, सर्वात पुढे असणारा हिरा जो तुम्हाला दिसतो तो एक कोहिनूर हिरा. आणि एका ब्लॉक मध्ये मी असं वाचलं की या कोहिनूरची सध्याची किंमत, रणजित सिंहांनी 1.25 लाखाला घेतला होता ना, आता स्वस्तात घेतला असणार कारण त्यांनी हरवलं होता दुर्राणीला. आजची याची किंमत जवळपास, म्हणजे हा काही कुठं मार्केटमध्ये विकायला येणं शक्य नाहीये, पण जर याची व्हॅल्यू काढायची म्हटलं तर ती व्हॅल्यू किती ठरते? त्याच्या आधी एक ऐका, नादिर शहा जो होता त्याचा एक इतिहासकार होता, त्याने असं म्हटलं की एक ताकदवान माणूस बोलवा, त्याच्या हातामध्ये छोटे छोटे खडे द्या, त्याला सगळीकडे ते खडे फेकायला सांगा, जो काही राऊंड होईल मोठाच्या मोठा त्या सगळीकडे सोनं टाका, वाळूच्या ऐवजी सोनं दिसेल एवढं सोनं टाका. ते सगळं सोनं एकत्र केलं तरी सुद्धा कोहिनूरची किंमत होणार नाही, हे त्याच्या इतिहासकाराने म्हटलेलं होतं. विचार करा किती जबरदस्त किंमत. आजची किंमत त्या ब्लॉग नुसार 8,000 करोड इतके रुपये आहे. 8,000 करोड. आणि इंग्रजांनी हा जो हिरा आहे, हा हिरा त्यांच्या राण्या बदलत गेल्या की त्यांच्या नवीन नवीन राजमुकुटामध्ये ठेवतात आणि सध्याचा जो राजमुकुट आहे तो अशा पद्धतीचा आहे जो तुम्हाला आता समोर दिसतोय. आणि त्याच्या अगदी समोर या ठिकाणी हा कोहिनूर हिरा लावलेला तुम्हाला दिसतोय. यस, तर अशा पद्धतीने आपण आज इंग्रज शिखांचं युद्ध आणि त्या अनुषंगाने आलेली कोहिनूरची स्टोरी, कोहिनूरचा संपूर्ण इतिहास आजपर्यंतचा आपण पाहिला. यस, काही कुणाला बोलायचं असेल, विचारायचं असेल, सांगायचं असेल तर आपण येऊया तिकडे. अच्छा, 9 जण आहेत. ओके, यस, ओके. प्रेझेंट सर. काय हर्ष काय म्हणतोय सर, काबीज करणे म्हणजे काय? काबीज करणे याचा अर्थ ते मिळवणे, ते हस्तगत करणे, हातात आलं पाहिजे ती गोष्ट. काबीज केला म्हणजे तो प्रदेश काबीज केला, तो जिंकला, त्याला म्हणायचं काबीज करणे. विराज नलावडे, इंग्रज भारतावर टप्पे टप्पे राज्य करत होते हे मराठ्यांना माहित होतं का? येस, माहित होतं नौश.
नक्कीच माहित होतं. इतकंच काय, काल सांगितली तुम्हाला मी एक कथा. टिपू सुलतानवर हल्ला करायला जात असताना इंग्रज, हैदराबादचा निजाम आणि मराठे हे तिघ एकत्र गेलेले आहेत. मराठे म्हणजे स्वराज्य, तेव्हा पेशवाई चालू होती. हे तिघ एकत्र गेलेले आहेत, हे माहित होतं त्यांना. येस, ओके, प्रेझेंट प्रेझेंट. येस, अजून काही काही शंका वगैरे विचारायची असेल, काही बोलायचं असेल? ठीक आहे, हरकत नाही, चालेल. ठीक आहे, यापुढे मग थांबूयात आपण. आता आपला हा दुसरा धडा संपलेला आहे. त्यानंतर मी दुसऱ्या इतर इयत्तांचा काही भाग घेईल. ओके, शंका नाहीये, ठीक आहे, हरकत नाही. यानंतर मी दुसऱ्या इयत्तांचा काही भाग घेईल आणि ज्यावेळेस आपल्याला परत एकदा हा भाग सुरू करायचा आहे, तेव्हा मी तुम्हाला तसा मेसेज पाठवेन. सर, मग मराठ्यांनी इंग्रजांवर हल्ला का नाही केला? सगळं सांगतो, सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो. ज्यावेळी आपण तिसरा धडा सुरू करू ना, तेव्हा उत्तर देतो. अरे काय मध्येच इंटरनेट सुरू होतंय? हा, अच्छा, कोहिनूरला शापित का म्हणतात? व्यास. हा, व्यासने सर्च केले, दिसतंय. कोहिनूरला शापित म्हणण्याचं मूळ कारण असं की तो ज्या राज्याकडे गेला ते राज्य संपलं. ज्याने तो मिळवला ते राज्य फार काळ टिकलं नाही नंतर. पण ती अंधश्रद्धा आहे. ठीक आहे, कुणीतरी आपला व्हिडिओ कोणीतरी पाहायला हवा म्हणून युट्यूबला काहीतरी एखादं स्पेशल टॅगलाईन तयार करतात आणि असं काहीतरी करतात. येस, चलो थांबूयात मग. बाय बाय. एकतर बाय म्हणा म्हणजे मी बाहेर पडेल, नाहीतर काही शंका असेल तर ती विचारा, मग त्याचं उत्तर देईल. ओके, येस, चालेल. चलो, बाय 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 बाय.